मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1 तास 7 मिनिटं आणि 41 सेकंद वेळेसह 21 किलोमीटरचं अंतर पार केलं. तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटं 46 सेकंद वेळ घेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं. कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबालवृद्धांच्या सहभागानं अत्यंत उत्साहात पार पडली. यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला. त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या 31व्या मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदीही उपस्थित होते. ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सतीश प्रधान यांची प्रकर्षाने आठवण होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितलं. ठाणं बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणाईलाही ऊर्जा देण्याचं काम ही मॅरेथॉन करत आहे. म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असं घोषवाक्य घेण्यात आले. तू धाव तू धाव घे क्षितिजाचा ठाव हे गाणंही अत्यंत प्रेरणादायी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे. या अंतर्गत मेट्रोचं कामही सुरू होत आहे. त्यामुळे ठाण्याचं रूप आणखीन बदलेल. आपलं ठाणं हरित ठाणं होत आहे. यंदा 2 लाख झाडं लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पोहून जाणाऱ्या भारतीय संघातील जलतरणपटू आयुष कैलास आखाडे, आयुष तावडे, मानव मोरे या जलतरणपटूंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स शौर्या अविनाश अंबुरे आणि फुल आर्यमन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्मिता जावळे यांचाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सगळ्यांनी यावेळी घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं मॅरेथॉनच्या व्यासपीठावर तिरंगा प्रतिज्ञा घेतली. महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी 1 किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनीही सहभाग घेतला. त्याचप्रमाणे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक उत्साहानं सहभागी झाले होते. त्याचबरोबर दिव्यांगांच्या त्रिदल समूहांनी या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला. ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा विविध 12 गटात संपन्न झाली. विजेत्यांना एकूण 10,38,900 रुपयांची रोख पारितोषिकं देण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली. 21 किलोमीटर स्पर्धेतील विजेत्यास 1 लाखांचं रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. आम्ही लोकांना देतोय, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करतोय. गेल्या वर्षी 1 लाख, 1.25 लाख झाडं लावली आणि यावर्षी 2 लाख झाडांचं टार्गेट आहे. त्यामुळे ठाण्याचं हिरवंगार ठाणं, हरित ठाणं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. ठाणे हे शहर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तलावांचं पुनर्जीवन करण्याचा देखील आम्ही जो काही संकल्प आहे तो देखील राबवतोय. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मला एक फोटो दाखवला आता आयुक्तांनी जोगीला तलावाचा. त्या तलावाचं पूर्णपणे तलाव बुजला होता. त्याच्यावर झोपड्या होत्या, 250-300 झोपड्या होत्या. या 250-300 झोपड्या घरं आम्ही दुसरीकडे शिफ्ट केली आणि त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जोगीला तलाव
त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. एकदा तुम्ही जाऊन बघून या, मी देखील व्हिजिट करणार आहे. पण बुजलेला तलाव पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम मला वाटतं हे ऐतिहासिक काम आहे. आणि ठाणे शहर हे पहिलं शहर असेल की मोठ्या प्रमाणावर लोकांना शिफ्ट करून तलावाचा जो काही पूर्वीप्रमाणे तलाव आहे तो परत तसाच पुनर्जीवित करण्याचं काम महापालिकेने केलं. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलं. यावेळी शिवसेनेचे नेते नरेश मणेरा, केदार दिघे तसंच ठाणे जिल्ह्यातील उबाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील भ्रष्टाचार, जनविरोधी निर्णय आणि अपयशी धोरणांवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना मंत्री योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या भ्रष्ट धोरणाविरोधात जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य सादर करण्यात आलं, ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयाचा जनतेवर होणारा परिणाम दाखवण्यात आला. ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलं. राजन विचारे यांनी भाषणातून जनतेला आवाहन केलं की सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा द्यावा. या आंदोलनाद्वारे ठाण्यातील नागरिकांनी सरकारच्या धोरणांबद्दलचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला. असेल कशा पद्धतीने या महाराष्ट्राला लुटण्याचं काम या माध्यमातून या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितले असेल लाडक्या बहिणी असतील, आज शेतकरी असतील, त्याचबरोबर आज तरुण युवा असतील, आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतो. आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल या ठिकाणी डान्स बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाही आहे, फक्त आपले खिसे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत. आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता, परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा, पैसे सापडले त्या ठिकाणी, कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रील्स बनवल्या गेल्या, परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही. त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे आणि आज जनतेचा आक्रोश, या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या. ही आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्यांना बिनधोसपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर 16 या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय. आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज रोजगारसुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे. आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे, कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज हे जन आक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. तर अशाच प्रकारचं आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये जे राहुल गांधींसह अनेक खासदारांना देखील अटक केलेलं आहे पोलिसांनी. मला असं वाटतं, बघा हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानामधला अधिकार आहे. आणि तो अधिकार आज तुम्ही बघितलं बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जन आक्रोश करतोय. या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या मंत्र्यांचे, भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी हा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो. धोबियाळी परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी घरफोडीची धक्कादायक घटना घडली. सुदेश कापडी यांच्या घरी अज्ञात चोरट्यानं डल्ला मारून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलाय. मिळालेल्या माहितीनुसार सुदेश कापडी हे पत्नी समवेत मेहुण्याकडे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यानं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यातील 2 सोन्याचे हार, टेक चेन, 2 अंगठ्या मिळून सुमारे 15 तोळे सोनं, 50,000 रुपये रोख रक्कम तसंच देव्हाऱ्यातील 2 चांदीच्या मूर्त्या असा मुद्देमाल चोरट्यानं लंपास केला. रविवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्यानं संशय आलेल्या कापडी यांनी घरात जाऊन पाहिलं असता चोरी झाल्याचं स्पष्ट झालं.
तातडीनं नौपाडा पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. कष्टानं जमवलेलं सोनं आणि रोख रक्कम गमावल्यामुळे कापडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात या घटनेमुळं भीतीचं वातावरण पसरले. मी काल संध्याकाळी 5 वाजता पनवेलला मेहुण्याकडे गेलेलो. इकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो. माझ्या मामाच्या इकडे घराची पूजा होती, वास्तुशांती, तर तिकडे गेलो. तिकडनं इकडे रात्री 9:30 वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे, सेफ्टी डोर तोडला. ते तोडून पुन्हा कपाट तोडलं. कपाटातनं माझे 15 तोळाचे दागिने, 50,000 कॅश. परत इकडनं 2 मूर्ती चांदीच्या, एक स्वामींची, एक दत्तगुरूंची मूर्ती. प्रत्येकांना पण सगळं काय, मुली बायकोची नाकातली नथ होती, ती नथ चोरी करून घेतली. मुलीचे 2-3 कपडे होते, आईचं इथं बेडशीट होतं, ते सगळं चोरी करून घेऊन गेलेली. सोनं काय काय गेलं? सोनं माझ्या मिसेसचे 2 हार, माझ्या मुलीची चैन, माझे 2 अंगठ्या,